सर्वांना नमस्कार. जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित केलेल्या या 20व्या जागतिक मराठी संमेलनात शोध मराठी मनाचा आपण गेले 2 दिवस मराठी माणसांनी महाराष्ट्रात, देशात न जगभरात कुठली कुठली क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत, कुठपर्यंत लोक पोहोचलेले आहेत. अत्यंत छोट्या खेड्यातून येऊन जगातल्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचलेल्या माणसांचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथं समोर बसले जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष आदरणीय रामदास फुटाणे यांना. म्हणजे मूळ कल्पना हीच की महाविद्यालय मुलांच्या समोर म्हणजे आजच्या तरुणांच्या पुढे जी उद्याची भारताची जबाबदार पिढी आहे त्यांच्या पुढे काही नव्या वाटा त्यांना दाखवणं हा या संमेलनाचा उद्देश आहे. मला वाटतं की 2 दिवसात आपण त्या दृष्टीनं काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या भविष्याच्या दृष्टीने आपल्या हाती आल्या असतील. नक्कीच आज आपण एका वेगळ्या विषयाच्या संदर्भात बोलणार आहोत. आजचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा. म्हणजे सातत्यानं गेल्या काही वर्षात आपण या विषयाच्या संदर्भात ऐकतो आहोत, त्याची चर्चा करतो आहोत. त्या संदर्भातले धोके काय आहेत या संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्या आपल्यावर येऊन आढळत आहेत आणि आपण ज्यांना कुतूहल आहे अशी मंडळी या संदर्भात काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. आजचं मला वाटतं जे सेशन आहे आता हे सत्र ते या अर्थाने महत्वाचं आहे की या विषयाच्या संदर्भातली प्राथमिक माहिती आणि त्याचे तपशील तर आपल्याला मिळणारच आहे. पण इथं विवेक सावंत सरांच्या सारखे व्यक्ती आहेत जे आपल्याला एकूण आपल्या जगण्याला एक नवी दृष्टी त्यातून कशी मिळेल म्हणजे त्यांचा अनुभव बघितला तर मला असं वाटतं की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर नंतर सर्वाधिक सह्या केल्या ज्याच्या लोकांच्याकडे आहे 2.5 कोटी सर्टिफिकेटवर विवेक सावंत सरांच्या सह्या आहेत. ते MKCL अधिकारी असताना 5,000 महाराष्ट्रात MKCL केंद्र त्यांच्या कार्यकाळात सक्रिय झालेले आहे आणि त्या माध्यमातून असे कोट्यावधी मुलांना त्या संदर्भात नव्या रोजगाराच्या दिशा सापडल्यात, जगण्याच्या दिशा सापडल्यात. वेगवेगळ्या विषयांच्याकडे कसं वेगळ्या दृष्टिकोनातून आपण नेहमी काही गोष्टींच्याकडे बघतो आपल्या नियमित दृष्टिकोनातून, पण त्याच गोष्टींच्याकडे वेगळ्या दृष्टीने कसं बघायचं या संदर्भात विवेक सावंत सर सातत्यानं वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भाने बोलत असतात. ही मंडळी सायबर सिक्युरिटी या क्षेत्रात काम करतात. म्हणजे तुम्ही गेल्या काही आठवड्यात ज्या गोष्टीने वैतागलेला आहात की सतत आपल्याला अत्यंत महत्वाचा फोन करायचा असतो आणि त्यावेळी आपला फोन लागत नाही आणि तुम्हाला जर कोणाचा फोन आला रिझर्व्ह बँकेचे अधिकारी म्हणून सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे सिक्युरिटी नको, तुमची सायबर सिक्युरिटी नको, पण रिंगटोन आवरा असं म्हणायची पाळी तुमच्या अंतरावर आली आहे. तर ही सायबर सिक्युरिटी नेमकी काय आहे, तो विषय काय तोही आपण आज या निमित्तानं समजून घेणार आहोत. मी चर्चेला सुरुवात करताना पहिल्यांदा थेट सावंत सरांच्याकडे जातो. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या संदर्भात सर आपल्याला काही गोष्टी सांगणार आहे. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही मुळात इथं खूप आपली कॉलेजची मुलं मुली आहेत किंवा इतर आजूबाजूच्या खेड्यातनं आलेली लोक आहेत, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संदर्भात फक्त चर्चा सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, हे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा मला तुम्ही सांगा. प्रथमतः विजय चौगुले सर माझी मुलाखत घेत आहेत हा मी माझा एक सन्मान समजतो, कारण त्यांचे इतके सिद्धास्त लेखक पत्रकार या प्रसंगी जागतिक मराठी परिषदेने बोलवलेले आहेत याचा मला आनंद होतो. त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी चंद्रकांत दळवी सर IAS, विकास देशमुख सर IAS, त्याचप्रमाणे रामदासजी फुटाणे आणि या विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर म्हस्के हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी माझा सन्मान समजतो. इथे बसलेले जे विद्यार्थी आहेत तर इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेचे आणि इतर संस्थांचे या विषयासंबंधी उत्सुक आहेत हे बघूनही मला दळवी सर खूप आनंद होतो. आणि मी माझं काही सांगण्यापूर्वी एक प्रश्न विचारेन की तुमच्यापैकी किती जणांनी MSc कोर्स केलाय त्यांनी हात वरती करा.
ओके. आता म्हणजे तुम्हाला मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय सांगण्याची गरजच नाही, कारण MSCIT मध्ये आता शिकवलं जातं. फर्स्ट लेसनची हे आहे. तर खूप छान तुम्ही संगणकाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करता, स्वतःहून असे अभ्यासक्रम करता, त्याच्यामुळे तुमचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी संज्ञा आहे ही थोडीशी इतिहास काळामध्ये आली, पण तिचा अर्थ मात्र आता बदललेला आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला तो सांगणार आहे. 20व्या शतकाच्या मध्यापासून असा एक प्रयत्न झाला की आपल्याला मनुष्य जे जे काही करू शकेल ते सगळं यंत्रातून करता येईल का. उदाहरणार्थ अर्थपूर्ण संभाषण करता येईल का, कविता करून घेता येतील का. इतकंच नव्हे तर माणसं ज्या ज्या अतिशय गुंतागुंतीच्या गोष्टी करतात त्यातली सर्वात गुंतागुंतीची गोष्ट कुठली, असं शास्त्रज्ञांनी विचार करायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की चित्रपटाचं दिग्दर्शन करणे सर्वात गुंतागुंतीची गोष्ट आहे. तर ती सुद्धा आमची कृत्रिम बुद्धिमत्ता करेल, अशा प्रकारचे दावे हे 20व्या शतकाच्या मध्यापासून सुरू झाले. त्याच्यात मर्विन मिन्स्की म्हणून जे सायंटिस्ट होते त्यांनी तर असा दावा केला की आम्ही संगणकामध्ये अशी काही बुद्धिमत्ता या 20 वर्षामध्ये निर्माण करू की ज्यामुळे संगणक माणसांना पाळीव प्राणी म्हणून सुद्धा सांभाळायला तयार होणार नाही, इथपर्यंत आम्ही बुद्धिमत्ता तयार करू. दुसरा एक दावा असा तयार केला गेला की आम्ही मनविरहित अशा सुट्ट्या भागांपासून आम्ही माणसाचं मन यंत्रामध्ये तयार करू, असं पण एक दावा केला. याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलं गेलं, त्यासाठी निधी खर्च झाला, त्याच्यावर हॉलिवूडमध्ये सिनेमे निघाले, जगामध्ये हाईप झाली, खूप काही काही गोष्टी घडल्या. पण हळूहळू 60 वर्षांच्या संशोधनातून हे निष्पन्न झालं की मानवाच्या ज्या विलक्षण अशा निसर्गदत्त अशा व्यापक क्षमता आहेत, त्या क्षमता अत्यंत मर्यादित असं त्याचं प्रारूप फक्त आम्ही यंत्रामध्ये करू शकू, आणि मानवी बुद्धिमत्ता ही अतिशय व्यापक आहे, ही आम्हाला यंत्रामध्ये विकसित करता येणार नाही. हे जे अपयश 20व्या शतकाच्या अखेरीला यायला लागलं, त्याच्यातून 20व्या शतकाने 2 गोष्टी दिल्या हे निष्पन्न झालं. पहिली गोष्ट 20व्या शतकाने दिली ती अशी की आम्हाला यंत्रामध्ये म्हणजे माणसाचं यंत्रवत असं स्वरूप करता आलं. कारण कारखान्यात त्याला आम्ही असेंब्ली लाईनवर उभं केलं आणि त्याला सांगितलं की तू तुझी काही सर्जनशीलता वापरू नको, तुझी क्रिएटिव्हिटी वापरू नको, जे सांगितलंय ते काम कर. म्हणजे 20व्या शतकाने माणसाला यंत्रवत बनवण्यात यश मिळवलं, पण यंत्रातून मानवी क्षमता निर्माण करण्यामध्ये मात्र त्या शतकाला अपयश आलं. ही सर्वात गोड बातमी घेऊन 21वं शतक उजाडलं. मग 21व्या शतकाने काय ठरवलं की आता यंत्रामध्ये बुद्धिमत्ता निर्माण करायची, ती कशी करायची, की जी अशी अफाट कामं आहेत जी माणसांना जमणारच नाही आहेत, कधी मानवी बुद्धिमत्तेच्या कक्षेत ती येत नाही, अशी कामं करण्यासाठी आपण बुद्धिमत्ता विकसित करायची. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा 21व्या शतकातला अर्थ असा की ती न मानवी बुद्धिमत्ता आहे. उदाहरणार्थ मी चीन मधून प्रकाशित होणारं जे वृत्तपत्र असतं ते तत्काळ मराठीत वाचतो, आणि तेच वृत्तपत्र स्पॅनिश लोक स्पॅनिशमध्ये वाचतात, इंग्लिश लोक इंग्लिशमध्ये वाचतात, हिब्रू जाणणारे हिब्रूत वाचतात, तत्क्षणी सगळेजण जगभर वाचतात. आता हे अस्खलित मराठीमध्ये तसं ज्या क्षणी प्रकाशित होतं त्या क्षणी मराठीत वाचतात. ही बुद्धिमत्ता माणसाच्या पलीकडची, ती आम्हाला जी देते ती न मानवी बुद्धिमत्ता. तिचं रूढ अर्थाने नाव त्यावेळेला कृत्रिम बुद्धिमत्ता ठरलं, ते तसंच चालू राहिलं, म्हणून आपण त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. त्याच्यामुळे आपल्याला ज्या क्षमता प्राप्त झालेल्या आहेत, निसर्गदत्त क्षमता, त्याच्या पलीकडच्या गोष्टी ज्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. उदाहरणार्थ आपण ही पृथ्वी खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज केली आहे आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी. आता तुमच्या पिढीला ती पृथ्वी रिपेअर करायची, तर हा सगळा प्लॅनेट रिपेअर कसा करायचा, याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आपल्याला कामी येणार आहे.
आता कुंभमेळा होणार आहे, तर कुंभमेळ्यामध्ये वर्षभरामध्ये 40 कोटी लोक येणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या सरकारने 7,000 कोटीचं बजेट ठेवलंय. आता त्याच्यात कोणीही धक्काबुक्कीमध्ये स्टॅम्पिडमध्ये मरू नये याच्यासाठी जे कॅमेरे बसवले, त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे वरदान प्राप्त आहे. त्याच्यामुळे कुठे गर्दी होणार आहे याचा आधीच अंदाज करता येईल आणि त्याप्रमाणे लोकांच्या हालचालींचं नियोजन करता येईल. असे कितीतरी उपयोग आहेत की जे पूर्वी माणसाला शक्य नव्हते. त्याच्यामुळे आता लक्षात ठेवण्याची गोष्ट ही की अशा प्रकारची कामं करणारी बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. सर, ज्यावेळी कम्प्युटर आला आपल्याकडे, त्यावेळी कम्प्युटर आला त्यावेळी चर्चा अशी व्हायची की आता माणसं मोठ्या कम्प्युटर माणसाची कामं करायला जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ प्रचंड प्रमाणात निष्क्रिय होणार किंवा बेरोजगारी वगैरे मोठ्या प्रमाणावर वाढत जाणार. म्हणजे त्याच्या भविष्यातल्या धोक्यांची चर्चा अधिक झाली, पण नंतर लक्षात असं आलं की कम्प्युटरमुळं खूप चांगल्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. आता एआयच्या संदर्भात असंच एआयच्या संदर्भात चर्चा सुरू झाली. कुठं रश्मिका मंदानाचा कुठंतरी मॉर्फ केलेला फोटो आला किंवा आपण निवडणुकीत बघितलं राजकीय नेत्यांची एआयच्या सहाय्यानं आवाज जनरेट करून काहीतरी वादग्रस्त चर्चा घडून आणल्या. तर अशा या नकारात्मक गोष्टी एआयच्या धोक्यांच्या अनुषंगाने जास्त चर्चा झाली. तर मला वाटतं धोके तर आहेतच, पण त्याचबरोबर एआयचा आपल्यासाठी नव्या पिढीसाठी एकूण सगळ्यांच्यासाठी काय फायदे काय आहेत त्या संदर्भात काय तुम्ही सांगू शकाल? धोकेही सांगा काय असू शकतील आणि फायदे नेमके काय असू शकतील, त्याची सकारात्मक बाजू यायच्या काय असू शकतात? बरोबर. चोरमारे सरांनी आता उल्लेख केला की राजकीय नेत्यांच्या आवाजातल्या ऑडिओज तुम्हाला ऐकायला आल्या. तर आपण सायबर सिक्युरिटीवर पण चर्चा करतोय. तर फक्त 30 सेकंदाचं तुमच्या आईचं सॅम्पल जर घेतलं आवाजाचं फोनवर बोलण्याचं, तर वडिलांशी एक कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं की मी आता खूप अडचणीत आहे आणि 1 लाख रुपये ताबडतोब पाठवा. घरी आल्यानंतर वडील आईला विचारतात की झालं का ती अडचण दूर, तर ती म्हणते की काय झालं, कारण काहीच झालं नव्हतं. याला व्हॉइस क्लोनिंग टेक्नॉलॉजी असं म्हणतात. तर असे बरेचसे दुरुपयोग आहेत. आणि चौमारे सरांनी रोजगाराविषयी आणि बेरोजगारीची चिंता किंवा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली का असाही एक प्रश्न विचारला. त्याच्याबद्दल विद्यार्थी वर्गाला खूप स्पष्टता असण्याची गरज आहे. तर एक पहिली गोष्ट अशी आहे की एआय हा जॉब किलर नाहीये, एआय हा जॉब कॅटेगरी किलर आहे. म्हणजे काय, तर ज्यावेळी रिक्षा येतात ना त्यावेळेला टांगेवाले बेरोजगार होतात, तर ती जॉब कॅटेगरी किल होते, पण नवी एक जॉब कॅटेगरी तयार होते आणि टांग्यांपेक्षा जास्त रिक्षा लागतात हे आपल्याला माहिती आहे. आता 2024 हे वर्ष संपता मॅकेन्सी ग्लोबलचा याच्या संबंधित अतिशय दिशादर्शक असा रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाला आहे आणि तुमच्या भविष्य काळासाठी तो महत्वाचा आहे. तो रिपोर्ट काय म्हणतो की 2030 सालापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे 8.5 कोटी जॉब्स जगातले प्रभावित होतील म्हणजे काय, ते सगळे नामशेष होतील असं नाही, तर त्यांच्या स्वरूपामध्ये बदल होत जाईल. काही कॅटेगरीज त्यातल्या किल होतील. म्हणजे जर कॅल्क्युलेटरचा शोध लागला तर हाताने आकडेमोड करणाऱ्या लोकांना काम उरत नाही, ही गोष्ट खरी आहे. तर 8.5 कोटी जॉब्स हे प्रभावित होतील. पण त्या रिपोर्टमध्ये पुढे काय दर्शवलंय, तर 2030 सालापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे 13.5 कोटी नवे जॉब्स तयार होतील. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जॉब्स कसे असतील, तर विशेषतः आता डेटा सायन्स हा जो शब्द आहे हा फक्त इंजिनिअरिंगच्या लोकांनी शिकण्याचा विषय राहिलेला नाही. डेटा इज एव्हरीवेअर. त्याच्यामुळे तुम्ही आर्ट्सला असा, कॉमर्सला असा, सायन्सला असा, इंजिनिअरिंगला असा, फार्मसी कुठेही गेलात तरी आता किंवा मॅनेजमेंट, तर तुम्ही डेटा सायन्सचा अभ्यास करत राहणं हे आवश्यक आहे, कारण त्याच्यामधून हे जॉब्स खूप मोठ्या प्रमाणात तयार होतील. आता जॉब स्किल का होतात,
ते पण समजून घेतलं पाहिजे. तर याच्या संबंधी युval हरारी म्हणून जे तत्वज्ञ इतिहासकार आहेत त्यांनी एक फार महत्वाचं वाक्य उच्चारलं. ते असं म्हणाले की औद्योगिक क्रांतीने जसा एक वर्किंग क्लास निर्माण केला तसंच एआयच्या क्रांतीमुळे एक अनवर्किंग क्लासला जन्म मिळेल. म्हणजे बेदखल होणाऱ्या लोकांची एक संख्या जगामध्ये वाढत जाईल. ते नुसते बेरोजगार राहणार नाहीत, अनवर्किंग. असं का होईल ह्याचा जर आपण विचार केला तर असं होऊ नये याची रेसिपी आपल्याला सापडते. असं का होईल तर आपण आता जर जगाकडे बघितलं तर जगातले 90% लोक हे जवळजवळ त्यांची 90% आधुनिक कामं करत असताना 90% अंगभूत मानवी क्षमतांचा उपयोगच करत नाहीये. ती यंत्रांसारखी वागता आहेत. आणि जर तुम्ही यंत्रांसारखे वागाल तर यंत्र तुमचा पराभव नक्की करेल. म्हणजे काय तर एखादी कॉल सेंटरवरची आपली भगिनी आपल्याशी जेव्हा फोन करते त्यावेळी ती इतकी यांत्रिक पद्धतीने बोलते की ती यंत्र बोलतेय म्हणजे रोबो बोलतेय का म्हणजे ती माणूस बोलते हे कळत नाही. ही सध्याची समस्या आहे. आपण सगळे एकमेकांशी व्यवहार करताना एसओपी प्रमाणे व्यवहार करू लागलो. आपलं एसओपी-करण झालंय. म्हणजे काय स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. आपण सगळे यंत्रांसारखे वागतो. आपले शिक्षक वर्गात आल्यानंतर बहुसंख्य शिक्षक यंत्रासारखं शिकवतात की जी माहिती आधीच आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्या परीक्षा जर आपण बघितल्या तर त्या यंत्रवत झाल्या आहेत. म्हणजे काय तर त्या प्रेडिक्टेबल एक्झाम झाल्या आहेत. म्हणजे काय तर अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात असं सगळ्यांनाच माहिती आहे. आता अशा प्रकारच्या परीक्षांमधून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना एआयच्या काळामध्ये अजिबात नोकरी मिळणार नाही. तर अनपेक्षित प्रश्नांना अनपेक्षितरित्या कमी वेळात अनपेक्षितरित्या कल्पक उत्तरं ही देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जॉब मिळणार. म्हणजे आता आपल्याला केवळ इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन चालणार नाहीये तर आपल्याला इमॅजिनिअरिंग कॉलेजला जायला पाहिजे. इतकी आता गरज आहे. म्हणजे आपण माणसं झालो पाहिजे. आणि माणसांना ज्या विलक्षण क्षमता लाभलेल्या आहेत त्यांचा परिपोष आता आपल्याला आपल्या शिक्षणातून करावा लागतो. आमची शाळा जी आहे ती बंदी शाळा झाली आहे. ती संधी शाळा करावी लागणार आहे. म्हणजे निरनिराळ्या गोष्टी मला कशा करून बघता येतील. मी माणूस आहे आणि माणूस म्हणून माझ्या विलक्षण बुद्धिमत्ता आहेत. त्या सगळ्या बुद्धिमत्तांचा विकास करण्याची संधी देणारी शाळा म्हणजे संधी शाळा. मग आता माणसांच्या कुठल्या कुठल्या बुद्धिमत्ता आहेत की ज्या यंत्राकडे अजिबात नाहीयेत आणि असणार नाहीयेत याचं गणिती सिद्धता आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे मी एक आजच्या काळातली तांत्रिक अक्षमता म्हणून बघू नका तर दीर्घकालीन यांत्रिक अशक्यता म्हणून त्याच्याकडे बघितलं की त्या गोष्टी अशक्य आहेत यंत्राला करणं. मग त्या कुठल्या आहेत तर आपला जो मेंदू आहे त्याच्यामध्ये भाषिक बुद्धिमत्तेची 2 केंद्र आहेत. एक भाषा आकलनाचं केंद्र आणि दुसरं भाषा व्यक्त करण्याचं केंद्र. रोका आणि भरणी. त्या भाषिक बुद्धिमत्तेबरोबरच आपल्या मेंदूमध्ये अजून एक केंद्र आहे ते म्हणजे तार्किक गणिती बुद्धिमत्तेचं केंद्र. तिसरं केंद्र आहे ते म्हणजे सांगीतिक बुद्धिमत्तेचं केंद्र. चौथं केंद्र आहे ते म्हणजे शारीरिक स्नायूविषयक बुद्धिमत्तेचं केंद्र. म्हणजे जे ऍथलीट्स असतात किंवा जे सर्कसमध्ये निरनिराळे प्रयोग करतात किंवा नृत्यांगना असतात किंवा सर्जन्स असतात हे त्यांच्या मसल्सवर त्यांच्या मेंदूचा कंट्रोल वाढवत नेतात आणि अतिशय थक्क करून सोडणारी कामं त्यांच्या शरीराने करून दाखवतात. त्याला शारीरिक स्नायू विषयक बुद्धिमत्ता किंवा शारीरिक गती विषयक बुद्धिमत्ता असं आपण म्हणतो. किंवा आपल्या दृक अवकाशीय बुद्धिमत्ता आहे म्हणजे जे पुढे वैमानिक होतात वगैरे त्यांना. आता आईन्स्टाईनचा ब्रेन जो आहे आईन्स्टाईनने असं सांगितलं होतं अल्बर्ट आईन्स्टाईनने की मी माझ्या मृत्यूनंतर माझ्या मेंदूवर संशोधन करावं. त्या संशोधनातून काय निष्पन्न झालं तर पेरिएटल लोब हा सर्वसामान्य लोकांपेक्षा 15% जास्त रुंदीचा होता. म्हणजे म्हणून आईन्स्टाईनने सबंध विश्वाची रचना आणि म्हणजे रिलेटिव्हिटी जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी इथपर्यंत का पोहोचले तर त्यांच्या मेंदूचं ते केंद्र अत्यंत विकसित होतं. त्याच्यामुळे दृक अवकाशीय बुद्धिमत्ता
त्याचबरोबर आपल्याला अजून एक बुद्धिमत्ता लाभलेली आहे, ती म्हणजे निसर्ग विषयक बुद्धिमत्ता. आदिवासींच्या मुलांमध्ये जर गेलं तर त्यांना छोट्या छोट्या इतक्या गोष्टी माहिती असतात की आपण थक्क होऊन जातो. तर ती निसर्गविषयक बुद्धिमत्ता आपल्या प्रत्येकाला मिळालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वविषयक बुद्धिमत्ता, स्वतःला समजून घेण्याची बुद्धिमत्ता, जी आता म्हणजे सेल्फ अवेअरनेस किंवा सॉफ्ट स्किल्ससाठी खूप आवश्यक आहे. स्वतःला समजून घेणं आणि स्वतःमधल्या इमोटिव्ह गोष्टी म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स आपला विकसित करणं. आता गेल्या वर्षीचा अमेरिकेतला अहवाल आहे की ज्या एकंदर लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यापैकी 11% फक्त लोकांच्या नोकऱ्या त्यांना तांत्रिक माहिती कमी होती, तांत्रिक कौशल्य कमी होती म्हणून गेल्या. एकूण 90% लोकांच्या नोकऱ्या ह्या ते चांगले टीम प्लेयर्स नव्हते, त्यांना इतरांबरोबर सहकार्य करता आलं नाही किंवा त्यांच्याकडे एखादा प्रश्न सोडवत जाण्याची चिकाटी नव्हती म्हणून त्यांच्या नोकऱ्या गेल्या. एकूण 90% लोकांच्या. त्याच्यामुळे स्वला समजून घेण्याची बुद्धिमत्ता आणि आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, इंटरपर्सनल, इतरांच्या भावभावना समजून घेणं आणि त्याप्रमाणे प्रतिसाद देणं आणि सहकार्य साधणं आणि सहकार्यातून संघटन करणं, संघटन करण्यातून त्याची सांघिक कृती करणं आणि विकास करून घेणं. ह्या 8 बुद्धिमत्तांबरोबर अजून एक बुद्धिमत्ता समोर येते आणि ती म्हणजे नैतिक बुद्धिमत्ता. आता या सगळ्या बुद्धिमत्ता जर आपण बघितल्या तर ह्याच्यातल्या भाषिक बुद्धिमत्तेचा काही अंश हा कृत्रिम बुद्धिमत्तेला विकसित करण्यामध्ये यश आलेला आहे आणि गणिती आणि तार्किक बुद्धिमत्तेचा काही अंश विकसित करण्यात त्याला यश आलंय. ह्याच्या पलीकडे बाकीच्या सगळ्या ज्या बुद्धिमत्ता मी सांगितल्या त्या फक्त माणूस आणि माणसाचीच प्रॉपर्टी आहे. आपण 3 प्रकारच्या कृती करतो आयुष्यामध्ये. एक कृती असते ती म्हणजे आपण ज्याला आपण थॉट ऍक्शन म्हणतो, म्हणजे विवेकपूर्ण, विचारपूर्ण, तर्कशुद्ध अशा कृती आपण करत जातो. त्या बहुतेक यंत्रांना सुद्धा काही काळाने करता येतील. अजून रोबोटिक्स बाल्यावस्थेत आहे. दुसऱ्या कृती आपण करतो त्या अनुभवजन्य अशा उत्स्फूर्त कृती करतो. ती फक्त आपली प्रॉपर्टी आहे, ती दुसऱ्यांना नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्याला आपण इमोटिव्ह ऍक्शन्स असं म्हणतो, म्हणजे भावनिक उद्दीपनातून आपण काही कृती करतो ज्या अतिशय सर्जनशील असतात आणि ही पण आपलीच प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला शाळेमध्ये अनुभवजन्य उत्स्फूर्त कृती करण्याची संधी मिळेल का? आम्हाला आता शाळेमध्ये भावनिक उद्दीपनातून सर्जनशील कृती करण्याची संधी मिळेल का? ह्याच्यावर आम्ही बेरोजगार होणार की अतिशय अर्थपूर्ण असं रोजगार करणार हे अवलंबून राहणार आहे. तुमची सगळ्यांची करमणूक व्हावी म्हणून एक छोटासा गोष्ट सांगतो. एक मोठे साहित्यिक होते फ्रेंच आणि त्यांना काही शिक्षा झाली, तुरुंगात गेले. तुरुंगातून सुटल्यानंतर आपण काय करायचं तर त्यांनी असं ठरवलं की आपण एक शाळा काढायची आणि त्या शाळेमध्ये मुलांना पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं. खरंच तशी शाळा त्यांनी काढली. नंतर त्या शाळेत त्यांनी एक दिवशी मुलांना सांगितलं की तुम्ही माय फेवरेट बर्ड याच्यावर निबंध लिहा, माझा आवडता पक्षी. एका मुलाने लिहिलेला निबंध त्यांच्या नोबेल पारितोषिक विजेत्या कादंबरीमध्ये समाविष्ट आहे. त्या निबंधामध्ये तो मुलगा असं लिहितो की सर, माय फेवरेट बर्ड इज अन आउल. बघा तुम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा निबंध लिहू शकेल का? तुम्हालाच कळेल. माझा आवडता पक्षी घुबड आहे. पहिलंच वाक्य दणक्यात. मग सर, इट इज सीन ओनली ड्युरिंग द नाईट, सो कॅन आय राईट समथिंग ऑन काऊ? The cow has 6 sides, front, back, left and right. And sir, in the front it has 2 horns so that mouth can be located in between. And at the back it has got a long tail so as to flick the flies which would otherwise fall into the milk. असा निबंध तुम्ही कितीही सुंदर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग केलं ना तरी तुम्हाला नाही निर्माण करता येणार. कारण त्याच्यामध्ये ती जी अनुभवजन्य उत्स्फूर्त कृती आहे, जी एक इररॅशनॅलिटी आहे. इररॅशनॅलिटी आपली प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा. रॅशनॅलिटीचं फार कौतुक झालं जगात. ओके, भावनिक उद्दीपनातून निर्माण होणारी सर्जनशील कृती, अशा कितीतरी कृती आपण त्याचा रियाज करायला पाहिजे. हे सर्व इंटेलिजन्स जे आहेत ते होवर्ड गार्डनर नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले 1979 ते 83 या काळामध्ये. आणि त्यांनी त्याचा एकच फॉर्म्युला सांगितला की या सगळ्या बुद्धिमत्तांचं विकसन कसं करावं तर यूज इट ऑर लूज इट. आमच्या शाळेमध्ये आम्हाला फक्त तार्किक
तार्किक बुद्धिमत्ता, गणिती बुद्धिमत्ता आणि थोड्याफार प्रमाणात भाषिक बुद्धिमत्ता ह्यांचाच विकास करण्याची थोडीफार संधी मिळते, ती सुद्धा फार मर्यादित. आणि त्याच्यामुळे आता मनुष्य म्हणून आपल्याला जर स्थान मिळवायचं असेल तर या बहुविध बुद्धिमत्तांचा विकास करणं आणि त्याच्यातून केवळ नोकऱ्याच नव्हे तर अत्यंत अर्थपूर्ण अशा जीवनाचा शोध लावणं, हा संदेश आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता निकराने देत आहे. एक फार सुंदर वाक्य आवडतं की भावनिक बुद्धिमत्तेचा रियाज करायला पाहिजे. हा भावनिक बुद्धिमत्तेचा रियाज कसा करायचा? भावनिक बुद्धिमत्तेचा रियाज कसा करायचा याच्यावर मला अभ्यास वर्ग घ्यावा लागेल. आज वेळेची मर्यादा आहे, आपल्याला इतरही 2 तज्ञांचं ऐकायचंय, पण थोडक्यात सांगतो की आपला जो IQ आहे, तर IQ विषयीचं जे संशोधन झालंय ते आपल्याला असं सांगतं की आपण IQ थोडासा जन्मतः घेऊन येतो आणि त्याचं कितीही प्रॅक्टिस केली तरी त्याच्यात फार वाढ होत नाही. पण आपली जी भावनिक बुद्धिमत्ता आहे, म्हणजे स्वतःला समजून घेणं, सेल्फ अवेअरनेस, इतरांना समजून घेणं, आपले म्हणजे दुःख, आनंद, आश्चर्य, भीती, राग आणि तिरस्कार या 6 भावना आहेत, मुख्य मूलभूत भावना. आणि ह्याचे तुम्ही 230 वेगवेगळे आविष्कार करता आणि चेहऱ्यावरच्या 60,000 गेस्चर्सनी ते तुम्ही व्यक्त करता आणि इतरांनी व्यक्त केलेले तुम्हाला तत्क्षणी समजतात आणि त्याला तुम्ही प्रतिसाद देऊ शकता. आता ह्याचा रियाज करणं आणि इतरांमध्ये एक प्रकारची विश्वासाची भावना निर्माण करणं, सहकार्याची भावना निर्माण करणं, आपण दोघं माणसं आहोत आणि आपण एकमेकांवर प्रेम करणं. प्रेम आणि लाड याच्यात फरक आहे. लाड ही गोष्ट म्हणजे लाडका, लाडकी, लाडके हे शब्द अलीकडे फार प्रचारात आले, पण लाड आणि प्रेम याच्यात मूलभूत फरक आहे. ह्युमॅनिस्टिक सायकोलॉजिस्टने आपल्याला तो दाखवून दिलाय. लाड म्हणजे काय, तर लहान मुलांचे तुम्ही चुंबन घ्या, त्यांना कुरवाळा वगैरे हे सगळं छान आहे, करायलाच पाहिजे, आवश्यक आहे. अरिस्टॉटल पण सांगितलं. पण प्रेम म्हणजे काय, तर मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याचं जे पोटेन्शियल आहे, त्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेचा परिपूर्ण विकास त्या व्यक्तीने करावा याच्यासाठी मी समर्पित भावनेने त्याला जी मदत करतो ते मी त्याच्यावर प्रेम करतो. ओके, प्रेम आणि लाड याच्यात फरक आहे. त्याच्यामुळे भावनिक बुद्धिमत्तेचा विकास म्हणजे प्रेमाचा विकास आणि त्या सगळ्यांमधल्या एक प्रकारच्या उच्च अशा पातळीवरचा सुसंस्कृत असा समाज निर्माण करण्याकडे जाण्याचा प्रवास, असं मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. पुढच्या सत्राची वक्तव्य बऱ्यापैकी आली आहेत, त्यामुळे आपण या सत्राच्या समारोपाकडे जाताना शेवटचा प्रश्न सावंत करणार. तर मगाशी तुम्ही भावनिक बुद्धिमत्तेच्या रियाजासंदर्भात प्रेमाच्या आदान प्रदानासंदर्भात बोलला. आमचे कवी होते अरुण काळे म्हणून. तेव्हा जगात इतकं सगळं द्वेष, तिरस्कार पसरत चाललंय, तर प्रेमाचं बी होऊ द्या ना जागतिकीकरण, असं त्यांनी आव्हान त्या कवितेतनं अरुण काळेने केलं होतं. तर AIच्या सहाय्याने हे काय प्रेमाचं जागतिकीकरण किंवा प्रेम वाढीला लावण्याचं काम काय होऊ शकेल का? हे माणसांची कामं AIला काय देतात मला काही कळत नाही. सर, प्रेमाऐवजी द्वेषाला प्राधान्य द्यायला लागेल म्हणून मला हा प्रश्न पडला की असं काय होऊ शकेल. त्याचं उत्तर हे आपली शिक्षण व्यवस्था सुधारण्यामध्ये आहे. तर पहिली मोठी गोष्ट याच्याबद्दल अशी मी सांगेन, याच्या प्रश्नाला थोडंसं गंभीरतेने मी घेतो की आपल्यासमोर काय ऑप्शन आहे. तर एक म्हणजे मगाशी सांगितलं कसं आपली मानवी बुद्धिमत्ता आणि आपल्या मानवी अशा बहुविध क्षमता ज्या आहेत त्यांचा परोपरीने विकास करणं हे आपल्या हातात आहे. त्यांचा रियाज करणं हे आपल्या हातात आहे. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक वेगळा ट्रेंड आहे, हे जाणून घेणं. उदाहरणार्थ असे अनेक वेगळ्या ट्रेंड्स आहेत. डिजिटायझेशन आहे, डिजिटलायझेशन आहे, ऑटोमेशन आहे, व्हर्च्युअलायझेशन आहे. तसंच एक मोठा मेगा ट्रेंड आहे तो म्हणजे मोबिलायझेशन. आपल्याला सगळं काही मोबाईलमध्ये हवं आहे. हा एक मोठा मेगा ट्रेंड आहे. म्हणजे तुमचं घड्याळ, तुमची डायरी, तुमची बँक, तुमचा TV, तुमचं वाचनालय, तुमचं विद्यापीठ हे सगळं त्या मोबाईल फोनमध्ये आलंय. आता हा मेगा ट्रेंड आहे असं मी का म्हणतो, तर समजा मोबिलायझेशन म्हणजे मोबाईल हा एक मेगा ट्रेंड आहे असं म्हटलं आणि मी असं एक कल्पना करा की आपण असं ठरवलं
की मोबाईल फोन, जगातल्या मोबाईल फोन्सवर बंदी घालायची असं आपण ठरवलं. आता त्याच्यासाठी लोकांना संघटित करायचं तर आपण पहिल्यांदा काय वापरू बरं सांगा? काय वापरू आपण? करेक्ट, मोबाईल फोन वापरू, बरोबर? ह्याला म्हणतात मेगा ट्रेंड. म्हणजे तो बंद पाडायचा असला तरी त्याचाच उपयोग करणं भाग पडतं, त्याला मेगा ट्रेंड म्हणतात. तसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक मेगा ट्रेंड आहे. त्याच्यामुळे त्या मेगा ट्रेंडला सामोरं कसं जायचं, तर त्याला विरोध करणं हे दगडाच्या भिंतीवर डोकं आपटण्यासारखं असतं. त्याच्यावर स्वार होण्याचा ऑप्शन आपल्याला असतो. मग ते स्वार व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर आता आपल्या समोर एक मोठा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये करिअर सुद्धा आहे आणि चोरमारे सर म्हणतात तसा प्रेमाचा परिपोष पण आहे. तो काय ऑप्शन आहे? तर एआयचं जे खरं स्वरूप मगाशी मी सांगितलं की ती मानवी बुद्धिमत्तेची नक्कल नाही, ते मानवी बुद्धिमत्तेचं एक मर्यादित असं प्रारूप आहे. आणि सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन. ओके, सिम्युलेशन म्हणजे त्याचं प्रारूप. प्रारूप ही पुनर्निर्मिती नसते. म्हणजे फ्लाईट सिम्युलेटर मध्ये पायलटला शिकवतात, पण फ्लाईट सिम्युलेटर म्हणजे विमान नव्हे. तसं कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक न मानवी बुद्धिमत्ता आहे, कारण मानवी बुद्धिमत्तेच्या अत्यंत मर्यादित अशा गोष्टी ती करू शकते. मानवी बुद्धिमत्ता त्या तुलनेने खूप व्यापक आहे आणि मानवाच्या बुद्धिमत्ते पलीकडच्या क्षमता ज्या आहेत त्या पण महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ सर्जनशीलता हा काही आपल्या बुद्धिमत्तेचा भाग नाही आहे, किंवा आपण जी जजमेंट्स घेतो हा बुद्धिमत्तेचा भाग नाही आहे. आपली जी प्रतिभा आहे, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्रिलियन्स किंवा जीनियस म्हणतो, हा काही त्या बेसिक बुद्धिमत्तेचा भाग नाही आहे. किंवा आपली प्रज्ञा जी आहे तिला आपण इंटेलिजन्स म्हणत नाही, इंटेलेक्ट म्हणतो, तो त्याचा भाग नाही आहे. आपलं शहाणपण जे आहे, विजडम, तो तिचा भाग नाही आहे. आपला जो कॉमन सेन्स आहे तो मोस्ट अनकॉमन आहे, तो त्याचा भाग नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्याचा उपयोग करून आणि मगाशी सांगितलेल्या बहुविध बुद्धिमत्तांचा उपयोग करून आता आपल्या समोर काय स्पष्ट होत आहे, तर ही न मानवी बुद्धिमत्ता आहे. ती आपल्यासारखी नाही, ती आपल्यापेक्षा भिन्न आहे. त्याच्यामुळे either of them cannot replace the other. कुठली एक बुद्धिमत्ता दुसरीला रिप्लेस करत नाहीये. त्या सप्लिमेंटरी नाही आहेत तर त्या कॉम्प्लिमेंटरी आहेत. ती पुष्टी नाही आहे तर त्या पूरक आहेत, परस्पर पूरक आहेत. म्हणजे काय, तर एआय हा आपला शत्रू नाहीये, तो आपला वैरी नाहीये, किंवा तो आपला विरोधक नाहीये, किंवा तो आपला स्पर्धकही नाहीये. मग तो आपला काय आहे, हम आपके है कौन? तर तो आहे आपला पार्टनर. ओके, त्याला को पायलट असं आपण म्हणतो. तर तो आपला आता कोबॉटिक्स म्हणून क्षेत्र आहे त्या रोबॉटिक्स मध्ये, तर कोबॉटिक्स आहे. तर तो एआय हा आपला पार्टनर आहे. आणि त्याच्यामुळे आता सर्वात महत्वाचं करिअर स्किल काय असणार आहे, तर तुम्ही तुमची मानवी बुद्धिमत्ता विकसित करून तुम्ही एआय बरोबर चांगली, टिकाऊ आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक अशी पार्टनरशिप कशी करू शकता, तो आता तुमच्या पुढचा करिअरचा ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही माणसासारखं वागायचं आणि एआयचा माणसांना अधिक सुसंस्कृत करण्यासाठी, हे पृथ्वी तलावरचं जे जीवन आहे ते अधिक समृद्ध करण्यासाठी, आपलं पर्यावरण अधिक समृद्ध करण्यासाठी एआयचा आपल्याला पार्टनर म्हणून उपयोग करून घ्यायचा आहे. कारण त्याच्याकडे ज्या क्षमता आहेत त्या आपल्याकडे नाही आहेत. असं जर केलं तर तुम्ही एक पूर्ण नवीन जग विकसित करू शकाल. ते तुमच्या टप्प्यात आज नाहीये. जर तुम्ही एआयचा वापर केला नाही तर ते तुम्हाला करता येणार नाही. आणि तसं नवीन जग निर्माण करणं हे स्वप्न ह्याच तरुण वयात आपल्याला पडू शकतं. ते थोडंसं भावोत्कट असतं, पण ते असायला पाहिजे. आणि तसं जर आपण केलं तर मग मी असं म्हणेन की चोरमारे सरांना जो अपेक्षित आहे तो एआय हा प्रेमाचा परिपोष करण्यासाठी मग त्याचा उपयोग झाला असं मी म्हणू शकेन. आणि याच्याबरोबर दुसरी पण एक बाजू आहे की काही जण खूप विचारवंत असतात, जुन्या काळातले असतात, ते एआयचा तिरस्कार करतात. त्यांनाही मला एक सांगायचं की हा जो प्रेमाचा परिपोष होतो तो कुठे होतो, तर मन जे आहे ते आपल्या मेंदूच्या अनेक कार्यांपैकी एक कार्य आहे.
मनाला स्ट्रक्चर नाही आहे, ते एक फंक्शन आहे. आता या मनाचा अभ्यास करणं याच्यासाठी मेंदूचा खूप गहन असा अभ्यास करावा लागतो. त्याला ब्रेन मॅपिंग असं म्हणतात. आणि या ब्रेन मॅपिंगसाठी आता सर्वात मदतनीस ठरतो तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग संपवीन मी, की पॅरिसमध्ये एक मोठी ट्रेड फेअर भरवायचं ठरलं होतं. आणि त्या ट्रेड फेअरचं एक प्रतीक म्हणून पॅरिसमध्ये गुस्ताव आयफेल या आर्किटेक्टने आयफेल टॉवर बांधायचं ठरवलं. आता पॅरिस सारख्या रम्य नगरीमध्ये एक लोखंडाचा सांगाडा उभा करायचा म्हटल्याबरोबर पॅरिसमधल्या सगळ्या नागरिकांचा त्याला विरोध सुरू झाला. त्या विरोधाचा एका चळवळीत रूपांतर झालं. त्या चळवळीचा नेता होता इकडचा एक प्रसिद्ध कादंबरीकार आणि लघुनिबंधकार गी डी मोपासा. तर मोपासा इतके भयंकर टीकेचे लेख लिहायचा आयफेल टॉवरवर की आयफेलला उत्तरच देता यायचं. शेवटी ट्रेड फेअर जवळजवळ यायला लागली आणि ते कसं काय टॉवर होणार काही करून शेवटी आयफेलने ते टॉवर बांधल्यानंतर ट्रेड फेअर झाली, संपली. हा नंतर गी डी मोपासा काय करायचा, रोज आयफेल टॉवर चढून जायचा. आता आपण गेलो तर आता लिफ्ट असते, पण त्यावेळी तर लिफ्ट नव्हते. पण रोज चढून जायचा आणि वरती कॉफी बार होता. त्या कॉफी बार मध्ये बसून तो आयफेल टॉवरवर टीका करणारे लेख लिहायचा आणि खाली येऊन वृत्तपत्रांमधून आयफेल टॉवर वरून या मथळ्याखाली ते प्रसिद्ध करायचं. शेवटी एका कार्यक्रमात पॅरिसचे नागरिक त्याला भेटले आणि त्यांनी त्यांना विचारलं की अरे गी, तू आयफेल टॉवर चढून जातोस आणि आयफेल टॉवरवरच टीका करणारे लेख लिहितोस, हे तुला विसंगत वाटत नाही का? त्याच्यावर तो म्हणाला की मुळीच नाही. म्हणजे का बरं? पण अगदी साधं आहे. आता पॅरिस शहरामध्ये अशी एकच जागा राहिली आहे की जिथून मला फक्त रम्य पॅरिस नगरी दिसते आणि आयफेल टॉवर मुळीच दिसत नाही, ते म्हणजे आयफेल टॉवर. तसं मला तुम्हाला सांगायचं आहे की आता तुमच्या मानवी बुद्धिमत्तेची जी रम्य नगरी आहे तिचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आयफेल टॉवर वरूनच तुम्हाला घ्यावं लागणार. धन्यवाद. धन्यवाद सावंत सर. तुम्ही AI आणि सायबर सिक्युरिटी या विषयाच्या संदर्भात उपस्थितांना खूप उत्तम रीतीने माहिती दिली. जागतिक मराठी अकादमी, रयत शिक्षण संस्था आणि सर्वांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि हे सत्र इथं संपलं असं जाहीर